तर त्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं। अतिशय दमदार नेतृत्व देवीचा पाडा गावचे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सुदेश दादा फडके यांचा इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान होताना पाहायला मिळेल। मॅच आपण कंटिन्यू चालू ठेवायची आहे। थँक्यू सो मच। सर्व पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। चला मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा हिरो प्रतीत पाटील। प्रतीत पाटील या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खरं तर इथे प्रतीत पाटीलला सन्मानित केलं जाईल। मागच्या मॅचचा हिरो ठरलाय 7 चेंडूमध्ये ज्यानं 22 धावा बनवल्यात, तर प्रतीत पाटीलला इथे सन्मानित केलं जाईल अगदी प्लेयर ऑफ द मॅच। आणि या स्पर्धेचे आमचे सर्व सन्माननीय हरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच प्रतीत पाटील ठरलाय, त्याला इथे सन्मानित केले जाते। चला सामन्याला सुरुवात करा। एकाडपाडा टीम आपण टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ऑन फील्ड अंपायर आपण लगेच कॉल करा। अगदी पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहे, याची आपण दक्षता घ्या। गावदेवी ढोंगड्याचा पाडा विपक्ष गावदेवी एकाडपाडा असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। स्पर्धेतील अगदी चौथा सामना आणि पुढचा सामना असेल अगदी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टेंभोडे विपक्ष तोंडरे या दोन संघादरम्यान। दोन्ही संघाच्या संघ नायकाने अगदी अलर्ट राहायचं आहे। इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केलं जाईल। चलिए यहाँ से पहले राउंड का यहाँ से चौथा मुकाबला देखने को मिलेगा। गावदेवी ढूंगड़े बड़ा बनाम गावदेवी एकाडपाड़ा, दोनों भी टीम की जर्सी एक ही जैसे दिख रही है, यानी यहाँ से खिलाड़ी को नाम यहाँ से पता करना थोड़ी सी मुश्किलात जरूर होगी। चलो पहले बल्लेबाजी यहाँ से करेगी गावदेवी ढूंगड़े पड़ा टीम। आरंभिक जोड़ी मैदान के अंदर अजय और साथ में प्रदीप। तो गेंदबाज यहाँ से तैयार साहिल गायकर, पहली गेंद यहां से फेंकने के लिए तैयार, गेंदबाज तैयार। इनसाइड आउट कैच का मौका, लेकिन दूसरे अटेम्प्ट में शायद हाथों से गेंद छिटक गई। काफी अच्छा प्रयास कवर के क्षेत्र में रहने वाले खिलाड़ी ने जरूर यहां से अच्छी कोशिश लगाई थी, डाई भी लगाई थी, लेकिन कैच को पकड़ नहीं पाए। खिलाड़ी थे उस क्षेत्र में हर्षद। पहली गेंद के ऊपर शायद गोल्डन विकेट मिल सकता था, अजय मैदान से बाहर भी जा सकता था, लेकिन किंतु परंतु यह अच्छी गेंद, परफ्यूम डिलीवरी, बढ़िया शुरुआत यहां से गेंदबाज साहिल गायकर। अच्छी गेंदबाजी, कई मर्तबा इस खिलाड़ी ने अच्छे मुकाबले में अच्छी गेंदबाजी की है। यहां से बल्ले के बल्ले गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर। पहला चौवा गावदेवी ढोंगड़े पाड़ा टीम के लिए प्रदीप पाटिल के बल्ले से। थैंक यू सो मच। प्रदीप के बल्ले से जरूर यहां से चौवा देखने को मिला। प्रदीप एक ऐसा खिलाड़ी, उसके नाम के ऊपर कई रिकॉर्ड्स है, 6 में 6 छक्के भी दागने का
ये रिकॉर्ड भी इस खिलाड़ी ने यहां से बनाया है। वही बल्लेबाज, उसके बल्ले से एक चौवा जरूर देखने को मिला। कैच का मौका, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खुद गेंदबाज यहां से कलेक्शन करेगा और ये अच्छी कैच यहां से साहिल गायकर ने लपक ली। देखिए दो झटके इस पहली ओवर में देखने को मिले, मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर, और साहिल गायकर ने कितनी बढ़िया यहां से गेंदबाजी की। अक्षय कड़ू, बूम बूम, अक्षय कड़ू यहां से बल्लेबाजी के लिए तैयार। एक और हरपन मोला खिलाड़ी डोंगरे चपाड़ा टीम की ओर से। और तोंडरा गांव के वो जमाई भी है, तो जमाई है तो उनकी खातिरदारी तो होनी चाहिए। जो जीजा जी बोलेंगे वही हम करेंगे, ऐसा कई मर्तबा सुनाई दिया है। लेकिन इस मर्तबा अजय को अपने कंधे के ऊपर जिम्मेदारी उठानी होगी। मैच 3 ओवर बचे, 3 ओवर में रन कितने बनेंगे? गेंदबाज तैयार, जीशान सैफी। पहली ओवर तो काफी नपीतुली देखने को मिली, साहिल गायकर उनके माध्यम से मैच 5 रन और 2 करारे झटके दिए प्रणव 11 गांव देवी ढोंगरे चपाड़ा टीम को। फुल टॉस बॉल, शायद यहां से मौका जरूर मिला था, लेकिन यस अंपायर ने रिव्यू जरूर लिया है। बीमर है या नहीं, अंपायर से रिव्यू है ना? यस, स्क्वायर लेग अंपायर हमारे सैंडी पालकर सर ने यहां से टेक्निकल टीम के ऊपर यहां से डिसीजन मांगा है कि ये बीमर है या नहीं। हालांकि फुल टॉस तो थी, जरूर टेक्निकल टीम हमारी ज्वाइन हो चुकी है। यस, इट्स अ नो बॉल, यानी अगली गेंद फ्री हिट वाली मिलेगी। 1+1 इसके साथ तो जरूर मिला, और अगली गेंद फ्री हिट की भी मिलेगी। हालांकि 22 के माध्यम से सिंगल तो बना, स्ट्राइक भी रोटेट होगी। अब अक्षय कड़ू ऑन स्ट्राइक में आएंगे, ये खिलाड़ी क्या करेगा? शायद यहां से मौका अच्छा बना है खिलाड़ी के लिए। स्कोर कार्ड के ऊपर ध्यान दे तो 2 विकेट मैच, रन बने 7, एक ओवर यहां से समाप्त हुआ। जिशान गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद यहां से बीमर, नो बॉल, अंपायर का सिग्नल जरूर मिला। 1+1 22 के माध्यम से सिंगल था। अब वापस 6 गेंदें डालनी है, उसमें भी पहली गेंद फ्री हिट वाली, यानी बल्लेबाज को अच्छा मौका है कि भाई यहां से ठोक दो। टीम ला धोखा, मग बिंदास ठोका और अक्षय कड़ू, लेकिन इस मर्तबा गेंद भी अच्छी थी और मैच फ्री हिट के गेंद के ऊपर मिलेंगे महज 1 रन।
और डोंगरे पाड़ा टीम के सभी खिलाड़ियों को काफी अच्छा मौका रहेगा। 2 गेंदे में 2 छक्के दागिए जगन्नाथ जी डोंगरे, उनकी ओर से 500 रुपए का इनाम आपको मिलेगा। ये ऐसी मोटिवेशन जरूरी है। यहां से टीम जरूर संकट में जिशन जतिन, लेकिन अगर छक्के नहीं मिले तो रन नहीं बनेंगे। ये देखिए अजय अनलॉक द कारपेट, गेंद जाएगी सीधा डीप लॉन्ग ऑफ में, 1 रन बनेगा, उससे ज्यादा कुछ नहीं है। कई मर्तबा डोंगरे सपाटा टीम इस ग्राउंड के ऊपर खेली है, अच्छे अच्छे प्रतियोगिता में मैचेस भी जीते, लेकिन ये नाइट मुकाबला है। फ्रंट लाइंस के नीचे खेलना उतना आसान नहीं होता है, क्योंकि हर दिन अलग होता है, हर मैच अलग होता है, सामने वाला खिलाड़ी भी अलग होता है। ये स्विच हिट, ये अच्छी कोशिश थी, सीधे उंगली से रन नहीं बन रहे थे, उंगली को टेढ़ा किया और इस मर्तबा गेंद सीधा थर्ड मैन बाउंड्री से बाहर, 4 रनों के लिए। देखा जाए तो ये सप्ताह पूरा वैलेंटाइन डे, रोज डे, ये डे सब डे मनाने का है, लेकिन ध्यान रहिए 19 फरवरी नजदीक आ रही है, उसके ऊपर भी जरा गौर कीजिए। एक अच्छा दिन देखने को मिलेगा जिसकी बदौलत ये भगवा हमारे सर के ऊपर है। और एक अच्छा स्ट्रोक, लेकिन शायद खिलाड़ी ने उम्मीद छोड़ दी थी, लेकिन गेंद तो अपने आप ही रुक गई भाई, और रन इस बॉल के ऊपर मिलेंगे टोटल 3। जैसे खिलाड़ी ने देखा सागर ने कि भाई गेंद तो जा रहे बाउंड्री की तरफ, तो यार उम्मीद छोड़ दिया, गेंद तो जाएगी, लेकिन गेंद खुद ब खुद रुक गई, गेंद में गति कम हो गई अपने आप। 3 रन मिले, 3 रनों के साथ यहां से टोटल रन बने 16 रन। दोनों भी गेंदें काफी खराब थी जिशान की, फुल टॉस गेंदें थी। अच्छा हुआ कि इस गेंद के ऊपर कोई ज्यादा बड़ा नंबर नहीं मिला। अब इस मर्तबा सामने अजय ढोंगरे रहेंगे, 3 में 2 बनाए इस बल्लेबाज ने। ये भी बल्ले के निचले वाले हिस्से पे गेंद लगी, रन आउट का मौका, शायद यहां से तालमेल बिगड़ा और बल्लेबाज अजय ढोंगरे को लौटना होगा खाली हाथ, और एक झटका लगा डोंगरे सपाटा टीम को। बल्लेबाज आए थे, ज्यादा कुछ कर नहीं पाए, मैं 4 रनों का योगदान दिया, 3 रनों का योगदान दिया इस ओवर की आखिरी गेंद। ये देखिए 7 फट के ऑन फायर, पहली गेंद जाएगी सीधा मिड विकेट से बाहर, अंपायर का सिग्नल जरूर मिलेगा, और रेफर किया है कि शायद चौवा है या छक्का, ये देखना जरूर लाजमी बनेगा। यानी हमारी टेक्निकल टीम एक्यूरा इवेंट्स यहां से तैयार, चेक जरूर किया जाएगा चौवा है या छक्का। मैदान के अंदर आते ही 7 फटके ने अपना जलवा बिखेरना यहां से चालू किया। ये तो हरपन मौला खिलाड़ी है, अगर इसका बल्ला यहां से भी चला ना तो भी प्रणव 11 डोंगरे सपाटा टीम एक मजबूत स्थिति में अच्छा टारगेट की तरफ जरूर देखेगी। दो ओवर के बाद टोटल यहां से बने 21, पहले ओवर में बने थे महज 5, यानी इस ओवर में बने 15। एक विकेट हालांकि रनआउट के तौर पे जरूर मैदान से बाहर गया,
और टोटल रन यहाँ इस ओवर में बने 16 रन बने। चलो तीसरा गेंदबाज यहां से तैयार, गेंदबाजी के लिए मंगेश गायकर, और सामने रहेंगे इस मर्तबा अक्षय खेड़ू। अक्सर उन्हें बूम बूम अक्षय खेड़ू ये नाम दिया है, शायद अफरीदी जिस तरह से छक्के दागते थे उसके बदौलत उन्हें भी नाम दिया गया है बूम बूम अक्षय खेड़ू। वो जलवा उन्हें भी दिखाना होगा। शायद यहां से अपील तो जोरदार है, विकेट कीपर कॉन्फिडेंस ज्यादा था, लेकिन अंपायर के ऊपर इसका कोई असर नहीं, यानी पहली गेंद यहां से डॉट देखने को मिली। शायद मुझे तो लगता है कि अक्षय खेड़ू सीधे बल्ले से खेलिए, रन बनेंगे आपके बल्ले से। अगर हर एक बॉल आप रिवर्स के माध्यम से खेलेंगे तो रन नहीं बनेगा शायद। टीम की जरूरत सोचिए, टीम को किसकी जरूरत है। ये देखिए यहां से मिस टाइमिंग है, खिलाड़ी कौन पहुंचेगा गेंद के नीचे, काफी लंबा सफर तय करना था, लेकिन रन बने इस मर्तबा 2। देखिए सीधे बल्ले से ट्राई कीजिए, या तो विकेट मैदान से बाहर होगा नहीं तो रन बनेंगे। टीम के हित के बारे में सोचना बहुत जरूरी है। यहां टीम संकट में, डगआउट्स में अच्छे खिलाड़ी भी बैठे, यहां से डॉट गेंदे डोंगरे से बड़ा टीम नहीं चाहेगी कि डॉट गेंदे आए, रन होने चाहिए। विकेट जाएगा तो भी बेहतर है लेकिन रन बनने चाहिए। ये देखिए ये इनकी अनोखी अदा, घुटने को जरूर मोड़ा लेकिन ऑफ स्टिक से बाहर, और गेंद जाएगी सीधा फाइन लेग से बाहर, 4 रन मिलेंगे। का इनाम, मानो वहां से डोंगरे से पहले टीम ने रनों की मशीन का गियर यहां से बदल दिया, रन बरसने चालू हो गए। माने ऐसा बोलते हैं ना कि लालच होनी चाहिए, जब लालच दिखती है ना तो आदमी उसके पीछे भागता है, तो डोंगरे से पहले टीम वैसी दिख रही है। ये देखिए अलांग द कारपेट गेंद सीधा मिड विकेट के क्षेत्र में, एक बना दूसरे की कोशिश, खिलाड़ी के ऊपर दबाव, जीशान थे वहां पे खिलाड़ी, लेकिन 2 रन आसानी से बने। जब रन बनते तो फील्डिंग करने वाली टीम के ऊपर ऐसा भी दबाव डाला जा सकता है, ये जरूर देखने को मिला। 2 रन के साथ टोटल रन यहां से 29 बने, 3 विकेट के नुकसान पे। अभी भी गेंदे बचे इस ओवर की मैच 2। गेंदबाज मंगेश गायकर, ये इस मर्तबा कनेक्शन अच्छा है, गेंद सीधा जाएगी थर्ड मैन बाउंड्री से बाहर, 4 रनों के लिए। देखिए टोटल रन यहां से 33 रन बने, आखिरी गेंद बचे इस तीसरे ओवर की, सामने अक्षय खेड़ू। ये देखिए ये इस मर्तबा भी संपर्क अच्छा बना, शायद गैप मिलेगा लेकिन नहीं, 2 खिलाड़ी अच्छे मुस्तैदी से दौड़ रहे थे, और बीच मैदान में ये 2 बल्लेबाज भी अच्छी दौड़ लगा रहे। इस बीच 2 रन कंप्लीट हुए, यानी से ओवर नंबर 3 यहां से समाप्त। टोटल रन यहां से बने 3 विकेट के नुकसान पे 35 रन। प्रणव 11, डोंगरा सपाटा टीम।
का इनाम है। 3 चौवे भी लगेंगे तो भी 1000 रुपए का इनाम मिलेगा। आखिरी ओवर और पहली गेंद, शायद यहां से डॉट देखने को मिलेगी। जरूर पिछले 2 ओवर में सागर मांडवकर से देखा जाए तो लगभग रन बने 30 रन। पहली 6 गेंदों में 5 बने थे, 12 में 30 बने। अब 6 में कितने बनेंगे? ये देखिए, इस मर्तबा बल्ले का ऊपरी हिस्सा खिलाड़ी है, लेकिन गलती हो गई भाई। ये कहानी में ट्विस्ट 7 फड़के को यहां से जीवन दान। लेकिन अभी गेंदे महज बचे सर 4, तो 4 में उतना फायदा मिलेगा या नहीं मिलेगा? टोटल रन अभी बन चुके टोटल 36। अगला मुकाबला होगा टेम्बोड़े बनाम तोंडरे। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि इनिंग ब्रेक्स में टॉस के लिए आना होगा। तोंडरे बनाम टेम्बोड़े अगला मुकाबला होगा, पहले राउंड का आखिरी मुकाबला। चलो अभी गेंदे बचे इस पहले सत्र की कुल मिला के 4 में टोटल अब रन कितने होंगे स्कोर कार्ड के ऊपर? जहां से पहला ओवर देखा गया तो साहिल गायकर ने नपी तुली गेंदबाजी, महज 5 रन। लेकिन ये गेंद भी शायद डॉट देखने को मिल रही है। जरूर कोशिश अच्छी थी अक्षय कड़ू की, अब 6 के बाहर जरूर गए थे। सफल होने के बावजूद भी गेंद और बल्ले का संपर्क बना नहीं पाए। एक और शून्य देखने को मिला। स्कोर जैसे के तैसे, यानी कि 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, गेंदबाज स्नेहंकित, ये अच्छा यहां से गेंदबाजी का नजराना दिखाते हुए स्टेप आउट। कैच का मौका, खिलाड़ी गेंद के नीचे, गलती नहीं होगी, यहां से लौटना होगा। अक्षय कड़ू जैसे नामी खिलाड़ी को मैदान से बाहर। चौथा झटका लगा प्रणव 11 डोंगरा चपाड़ा टीम को। बाद मैदान से बाहर हो चुके अक्षय कड़ू, अब नया खिलाड़ी जयेंद्र ढोंगरे, एक और हरपन मोला खिलाड़ी मैदान के अंदर। ये देखिए पहली बॉल, कैच का मौका कुछ समय के लिए बना, लेकिन खिलाड़ी के पहुंच से दूर। 2 रन आसानी से। डीप पॉइंट में खिलाड़ी था, दौड़ लगाए तो भी कितना, ये सोचने वाली बात थी उसके लिए। हालांकि गेंद को रोकने में यहां से जरूर सफल हुए, लेकिन 2 रन नहीं रोक पाए। 38 यानी कि 38 रन यहां से बन चुके। अभी भी गेंदे बचे महज एक। पहले सत्र के आखिरी गेंद, एक आध बड़ा हिट होना चाहिए, लेकिन ये गेंद डॉट देखने को मिल रही है। गेंद जरूर छोटी दिख रही थी, लेकिन बल्ले के पल्ले नहीं आई, गेंद हो गई डॉट। यहां से ओवर नंबर 4 समाप्त, यानी कि पहला सत्र का खेल यहां से समाप्त। टोटल बने 38 और बनाने हो गए यहां से 39, यानी कि 39 रनों का लक्ष्य दिया गया एकाड़पाड़ा टीम के सामने। चलो टॉस के लिए आना होगा टेम्बोड़ा टीम का कप्तान और टोंडरे टीम का कप्तान। पहले राउंड का आखिरी मुकाबला टेम्बोड़े बनाम तोंडरे। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि आप टॉस के लिए आइए। श्री राम जानकी। शुभ सन्मान केला जाईल। आत्मारामजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्वा या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते अरेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा। अगदी चांगली स्पर्धा, पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहतो ना, पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान VIP डाईज वरती तुम्हाला पाहायला मिळतं।
तर आपण टॉस करूया. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला टेंबोडे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल आज घरच्या मैदानावरती केलेला तोंडरे टीम. मी विनंती करेन पाहुण्यांना की आपल्या पवित्र शुभ असे आपण टॉस करायचा. तर मी विनंती करेन आत्मारामजी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ असे आपण टॉस करायचा. पुढची लढत 5वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला तोंडरे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टेंबोडे अशी लढत असेल. मॅच 4 षटकांची कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि आत्मारामजी पाटील यांच्या पवित्र शुभ असे इथे टॉस केला जातो. यस, टॉस जिंकलाय नक्कीच तोंडरे टीम. मयूर, आपण टॉस जिंकला, सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही फील्ड पास करू. घरचा मैदान आहे, अनुभव भरपूर आहे. मात्र आता कशा रीतीनं खेळ आखला जाईल आणि किती धाबेवरती नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला अगेन्स्ट केलेल्या टेंबोडे टीमला बघूया. आमचे 5 प्लेयर तर कामानिमित्त बाहेर आहेत, त्यामुळे आम्ही तरी पण ट्राय करू कमीत कमी धावांना रोखण्यासाठी. येस, बेस्ट ऑफ लक मयूर. तर टेंबोडे टीम, आपण टॉस हरला, टॉस जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण नक्कीच फिल्डिंगचाच असता, क्षेत्ररक्षण घेतला असता. आता तुम्हाला प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा. सर्वप्रथम फलंदाजी करायची आणि 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना किती धाब्यांचा टार्गेट तुमच्या मनामध्ये आहे? नक्कीच धावांचा टार्गेट थोडा जास्तच असणार. 50 ते 60 धावा आम्हाला काढाव्याच लागणार आहेत. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळता हरेश दादाने ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं, आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच पहिलं मी धन्यवाद करतो की आम्हाला या ठिकाणी एंट्री दिली, खेळण्याची एक सुवर्ण संधी दिली आणि अतिशय सुंदर असं आयोजन. लास्ट टाईमसुद्धा आम्ही खेळलो होते, ते छान आयोजन होतं आणि आतासुद्धा खूपच छान आयोजन आहे. थँक्यू सो मच टेंबोडे टीम. तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. मोतीरामजी फडके यांना विनंती करेन की आपण याबा आपलं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर प्रतीकजी डोंगरे यांना विनंती की आपण देखील याबा व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. पाहुण्यांचा अतिथी तिथे सन्मान आपल्याला पाहायला मिळतं VIP डाईजवरती. जाऊया सेकंड सत्र. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल हा ट्रॅकर ऑन साइडला चांगला फटका. पहिलाच बॉल वरती दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. कोणचाली धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पार करायचा. गावदेवी एकाटपाडा टीमला लाईन देखील पाहावी लागेल. पहिला बॉल वरती चौकाराला थोडंसं प्रेशर निर्माण झालं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही तेजसला पाहता आणि त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल अतिरिक्त धाव सध्या खर्च केला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती मंगेश गायकर आणि साहिल गायकर, ही कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी आपण खेळपट्टीवरती पाहता. थर्ड अंपायर गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन वरती पूर्णपणे पानवृत्ती केली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. तेजस समोर फलंदाज मंगेश गायकर. बॉल चांगला होता, लाऊड अपील झाली. तेवढ्या तीक्ष्ण नजरेनं अगदी चांगली पंचांची भूमिका सँडी पायकर सर केबालेच्या माध्यमातून पाहतोय. इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. 39 धाबा जर वाचवायच्या आहेत ना डोंगराचा पाड्या टीमला, तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा मॅच मध्ये नक्कीच करावी लागेल. चांगली गोलंदाजी आणि प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावी लागेल. वेट अँड वॉच, लेट कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडूला बॅटचा संपर्क नाही. या सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज तेजसनं.
सलग दोन बॉल निर्धाव चौकाराला त्याच्यानंतर सागरदादा वाईट पाहिलं त्याच्यानंतर अगदीच चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी करत असताना तेजस हा गोलंदाज मंगेशला समोर शांत ठेवला. सलग दोन बॉल निर्धाव फेकल्यात. फलकावरती दाबा पाहिला तर 5 पहिला षटक मेंढटरी पॉवर सर्कलचा. इथं ऑफ साईडला केलेला क्षेत्ररक्षक आहे तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं. जोपर्यंत उचलतील फेकतील ना तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका दाब्याला प्राधान्य दिला फलंदाज मंगेश गायकरना आणि संघ हा जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती. याच दरम्यान डोंगराच्या पाड्या गावचे मयूर ढोंगरे मयूर फडके यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. चला पाहुण्यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती तुमचं मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला षटक गोलंदाज तेजस मुख्य ट्रम्प कार्ड गावदेवी डोंगराचा पाडा टीमचा वाचवाच्यात 39 धाबा त्याच्यामुळे अगदी चांगली गोलंदाजी सध्या तर पाहायला मिळते आपल्याला तेजसच्या माध्यमातून. स्ट्राईक आता रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता नक्कीच साहिल गायकर ऑन स्ट्राईक वरती सज्ज झाला. गोलंदाज या पुढचा बॉल चांगला फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर ऑफ साईडला चेंडूराव केलून काढला 4 धाब्यांसाठी. फलंदाज साहिल गायकर ह्याच्या बॅटमधून पहिला चौकार. सलग 2 विकेट घेतले तर जगन्नाथजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. चौकाराला फलंदाज साहिल गायकरच्या बॅटमधून सांघिक धावसंख्येचा विचार केला डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला सध्या एक काडपाडा संघ. इथे बॉल पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळेल. अंतिम बॉल डॉट फेकला गोलंदाज तेजसना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं. एक षटकाच्या अखेरीस बिनबाद बॅटिंग करीत असताना गावदेवी एक काडपाडा हा संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. याच दरम्यान मयूर फडके आणि महेश ढोंगडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या ग्रामस्थ मंडळ आयोजित हिंदी हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या. 39 धाब्यांचा प्रवास 5 मध्ये गावदेवी एकाटपाडा टीम समोर आहे. स्टार्ट चांगला मिळाला 10च्या सरासरीनं धाबा जमा केला तर इझिली या धाबा चेस करू शकतो गावदेवी एकाटपाडा संघ. आणि त्या रणनीतीनुसार सध्या फलंदाजी मंगेश गायकर यांना साहिल गायकर ही सलामीची जोडी करत असताना सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. समोर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन मंगेश गायकर. दोन्ही फलंदाजाचा विचार केला सागर सर तर दोन्ही फलंदाजांना 4 धाब्याने अकाउंट ओपन केला आणि सांघिक धाबसंख्येचा विचार केला संघ 10 या आकड्यावरती. थोडं स्पीडअप करा विनंती करेन मी. नक्कीच गावदेवी डोंगराचा पाडा टीमला सेकंड षटक पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बुम बुम अक्षय कडू हा गोलंदाजा वापर केला सध्या डोंगराचा पाडा टीमला. हलक्या हाताने पुश केला बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो मध्ये चेंडूची अडवणी केली जाते आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज अक्षय कडूना. पण 39 धाबा लक्ष मोठं नाही आहे. जर या धाबा डिब्बस करायच्यात ना तर तुम्हाला विकेट आणि डॉट चेंडू मॅच मध्ये वारंवार फेकावे लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वलंग घेता आणि इथे मात्र सलगचा हा दुसरा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. षटक अगदी चांगला फेकतो गोलंदाज अक्षय कडू. अचूक टप्पाना भेदक मारा अशी गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळता. सलग 2 बॉल निर्धाव शांत ठेवला समोर मंगेश गायकरला. चांगला फटका चेंडू हवेमध्ये एलिमिनेशन ताकद कमी होती. क्षेत्ररक्षक येतील आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी एकाटपाडा टीमला.
गावदेवी एकाडपाडा टीमला. फलंदाज मंगेश गायकर हा फलंदाज मैदानातून बाद झाला. पहिला सुयश मिळाला गोलंदाज अक्षय कडूला आणि जिथे पहिला धक्का गावदेवी एकाडपाडा टीमला. 3 चेंडू फेकला, तिन्ही चेंडू डॉट फेकला गोलंदाज अक्षय कडूला. याच दरम्यान मंगेश जावई बापू गोलंदाजी करतात अक्षय कडू. तर श्रीनाथ पाटील यांच्याकडनं जर का मेडन षटक हाताळलं तर आणि ते धाव कंप्लीट झाली, म्हणजे अनाउन्समेंट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. चला ओव्हर टू द मंगेश. सिंगल आली या बॉलवरती. एका धाब्याला प्राधान्य दिलं, एका धाब्याला संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला तर 11, समीकरण पाहिलं बॉल शिल्लक असतील आता 14 आणि 14 मध्ये खरं तर करायचे अजूनही प्रभास मोठा सध्या गावदेवी एकाडपाडा टीम समोर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज साहिल गायकर. हो तेवढीच चांगली गोलंदाजी, अगदी शांत समर इन डिलिव्हरी. हा बॉल डिलिव्हर केला अक्षय कडूना. कमालीचा षटक फेकतो सध्या गावदेवी डोंगराचा पाडा टीमसाठी. टर्लिंग पॉइंट षटक सध्या फेकत असताना मॅच मध्ये 24 मध्ये 39 धावा वाचवायच्यात आणि अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय. 13 बॉल 28 ची गरज. स्विच हिट आडवा पाट्या खेळण्याचा ताडसी निर्णय घेतला. कमालीचा षटक राहिला गावदेवी डोंगराचा पाडा टीमसाठी. या षटकामध्ये अवघ्या एकच धाव खर्च केल्याने एक धक्का दिला गावदेवी एकाडपाडा टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी एकाडपाडा 11 या कड्यावरती जाऊन पोहोचला. हॅलो. याच दरम्यान आशुतोष फडके यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. अगदी जावई बापूसाठी सासरे बुवांनी पारितोषिक लावलं होतं, परंतु मेडन षटकासाठी जर का एका धावेसाठी लावलं असतं तर मी म्हणत चांगलं झालं असतं. अतिशय चांगली गोलंदाजी अक्षय कडूची राहिली गेली. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 11 धावा धाव पुस्तकावरती. अक्षय कडूचा षटक आहे ना अगदी कमालीचा राहिला. टर्लिंग पॉइंट षटक या मॅच मध्ये कदाचित अक्षय कडूचा पाहायला मिळेल. 12 बॉल 28 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून चांगली फलंदाजी केली तर मॅच मध्ये नक्कीच रोमांच पाहायला मिळेल. 12 बॉल 28 बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सध्या 7 फडके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिलाच बॉल 12-28 ची गरज. पहिलाच बॉल वरती विकेट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी एकाडपाडा टीमला. पहिलाच बॉलवरती दुसरा धक्का 7 फडकेने दिलाय गावदेवी एकाडपाडा टीमला. 11 बॉल आता 28 धावांची गरज. जसे जसे डॉट चेंडू येतील ना तसा प्रेशर हा क्रिएट होईल बॅटिंग करत असताना गावदेवी एकाडपाडा टीमवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सतीश हा फलंदाज ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. 7 वरती केला प्रहार. ताकद पाहावी लागेल. अगदी समालोचन कक्षाला सलामी देत असताना मानवंदना देत असताना ठोकलाय सतीशना हा षटकार. फलंदाज सतीशच्या बॅट मधून 10 बॉल 22 धावांची गरज. मागील काही बॉल वरती पाहिलं ना थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होता गावदेवी डोंगराचा पाडा टीमनं, मात्र तो प्रेशर रिलीज करत असताना सतीश ठोकला षटकार. पुन्हा प्रहार केला. आता ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे टीपला. एक धाव कंप्लीट. फक्त एकच धावेनं समाधान मानलं. एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ हा जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 9 बॉल 21 धावांची गरज. 9 बॉल 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये गावदेवी एकाडपाडा टीमसाठी. पण 39 धावांचा प्रवास करायचा होता. त्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण केला गावदेवी डोंगराचा पाडा टीमनं. पुढचा बॉल हा प्रकार बॉल फुल केला.
फुल सक्सेसफुल मिड विकेटच्या डोक्यावर टोकला हा ब्रँडेड षटकार. अक्षय कडून फेकला ज्या षटकामध्ये अवघ्या एक धाव खर्च केले. त्याच्यानंतर अगदी चांगलं प्रहार करत असताना सध्या फलंदाज आपण सतीश आणि साहिलला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी घायल तो या और परिंदा मगर फिर से उड़ सका वही जिंदा. अखेरकार विकेट आले. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी एक कार्ड पाडा टीमला. मात्र साहिल गायकर तिसरा धक्का गावदेवी एक कार्ड पाडा टीमला. प्रत्येक बॉल वरती आहे ना मॅच यू टर्न घेत. 7 बॉल 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ मॅच. एका साईडला गावदेवी डोंगराचा पाडा आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी एक कार्ड पाडा. 7 बॉल 15 धाब्यांची गरज आहे. न्यू बाट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक कार्ड पाडा टीमचा हा 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्नेह अंकित हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 7 बॉल 15 धाब्यांची गरज. गोलंदाज सेवन फडक्या. पुढचा बॉल. लाईन चांगली होती. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी. अंतिम बॉल फेकला. डॉट 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस पाहिली ना तर धावसंख्या फलकावरती टोटल 24 24 या आकड्यावरती 39 39 धाब्यांचा प्रवास होता. आता तो प्रवास येऊन राहिला. येणारे 6 बॉल 15 धाब्यांची गरज. कोण आपण या स्पर्धेची सुरुवात केली. मी विनंती करेन नक्कीच गावदेवी डोंगराचा पाडा टीमला की आपण थोडं स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 15 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 15 धाबा डिफेन्स करून देईल गावदेवी डोंगराचा पाडा टीमला. 6 बॉल 15 समोर फलंदाज पाहिला. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता सतीशला तुम्ही पाहता ज्याच्या बॅटमधून एक षटका जरूर आलाय. क्षमता प्रोटेक्शन आता मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण की तुम्ही ज्यावेळी मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना तेव्हा प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. त्या मॅच मध्ये आता खरं तर सतीशला स्वतःला सिद्ध करावं लागेल. 6 बॉल 15 धाब्यांची गरज वापरलाय सध्या. रोहित डोंगरेवरती विश्वास दाखवलाय गावदेवी डोंगराचा पाडा टीमना. पुढचा बॉल. पहिलाच बॉल चांगला फटका. पहिलाच बॉल वरती दिलाय तडाका. फलंदाज सतीशनं ठोकला हा ब्रँडेड षटकार. बॅटमधून समीकरण पाहिलं. 5 बॉल 9 धाब्यांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून जर आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स ना गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज रोहित डोंगरेला ज्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या डोंगराचा पाडा टीमना. समोर सतीश ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा पनिशमेंट देत असताना फलंदाज सतीश. षटकारानंतर हा फलंदाज सतीशच्या बॅटमधून आलाय. दमदार चौकार. गावदेवी एक कार्ड पाडा टीमसाठी.
बॉल 15 ची गरज होती. सलग 2 बॉलवरती 10 धाबा खर्च केला रोहित डोंगरेनं. समीकरण 4 बॉल 5 धाब्यांची गरज. पुन्हा चांगला फटका. ओहो सुपर मॅच फिनिश. MS धोनी टाईप सामना फिनिश केला. सतीश नाना सामना जिंकलाय. गाबदेवी एकाटपाडा टीमना हार्ड लक. गाबदेवी डोंगराचा पडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा आम्ही मनापासून आभार.